विकास पाहिजे, सर्वांना विकास पाहिजे. सरकार नेहमी प्रयत्नशील असते विकास देण्यासाठी. मागत नाही पण ते विकास आणतात आपल्याकडे. आता गेल्या 20 वर्षात 3,500 हेक्टर जंगल नष्ट झालेले आहे कोकण पट्ट्यावर. वर्षानुवर्ष गरम जो अजून वाढतंय, आपल्याला त्रास होतोय. त्याच्यात अजून असंच चालू राहील तर अजून त्रास होईल. कोकणाचा विकास सुरू झाला. विकास पाहिजे, सर्वांना विकास पाहिजे. सरकार नेहमी प्रयत्नशील असते विकास देण्यासाठी लोकांना. आपण मागत नाही पण ते विकास आणतात आपल्याकडे. आणि विकास कोणत्या प्रकारे आणतात ते बघा. ही सुरुवात आहे. बरं, आता गेल्या 20 वर्षात 3,500 हेक्टर जंगल नष्ट झालेले आहे कोकण पट्ट्यामध्ये. हा छोटा आकडा नाहीये. वर्षानुवर्ष गरम जो अजून वाढत आहे, आपल्याला त्रास होत आहे. ह्याच्यात अजून असंच चालू राहिलं तर अजून त्रास होणार. त्याबरोबर रोड डेन्सिटी, म्हणजे जिथे रस्ते नाही, जिथे गरज नाही, जिथे माणूस फिरकत नाही, तिथे रस्ते काढले जात आहे. त्याच्यावर आपण बोलू का करताय. हा सर्वात मोठा कीड आहे जे कोकणला लागलाय, प्लॉटिंग. सर्वांना प्लॉट पाहिजे. आणि रेरा म्हणजे जिथे शहरामध्ये आम्हाला लोकांना मुंबईत म्हणा, पुण्यात म्हणा, ठाण्यात म्हणा, नवी मुंबईत म्हणा, तिथे घरं स्वस्त घरं मिळत नाही, अफोर्डेबल हाऊसिंग नाही, तिथे त्यांना काही करायचं नाही. ते कोकणात येऊन जंगलामध्ये रेराचे प्रोजेक्ट आणायचे. म्हणजे हा विकास आहे. नेक्स्ट, मोठे प्रोजेक्ट्स. आता ज्योती मॅडमने बोललं तसं आम्ही खाणींना तर थांबवलं, बरेचसे खाणींना, सावंतवाडी दोडामार्ग पट्ट्यामधलं. पण आम्ही 25 गावं जेव्हा इको सेन्सिटिव्ह घोषित करून घेतलं, आम्हाला असं वाटलं की आज काहीतरी झाला तर एवढा तरी पट्टा संरक्षित राहणार आणि वन्यजीवाला त्रास नाही, लोकांना पाणी राहील आणि आपलं लोकांचं जीवन व्यवस्थित चालेल. पण थोडक्यात म्हणजे थोड्या दिवसातच तो आनंद खलास झाला आमचा. कारण आता हे घुसले तर प्लॉटिंगवाले जिथे बघा तिथे घुसले. कोलझर म्हणावं, सरमले म्हणावं, सासवळी म्हणावं, सगळ्या गावांमध्ये प्लॉटिंग चालू. जंगलामधून रस्ते काढायचे. अचानक शेतकरी जागा झालाय आणि सांगतो मला शेतीत जायला मला जागा नाही, मला रस्ता नाही. तिथे शेती कधीच केलेली नाही, सामूहिक जमिनी आहेत, पण तिथे देखील रस्ते बनवून प्लॉटिंगचं काम चालू आहे. बरं, प्लॉटिंग केल्यानंतर काय होतं मी बोलतो त्याच्यावरती. आता तुम्हाला एक मागे एक चित्र बघा तुम्ही, कसं वाळवंटीकरण होत चाललंय जंगलात. आणि हे मोनोकल्चर म्हणजे आपण जंगल काढून मोनोकल्चर एकच प्रकारचं झाड लावलं तर त्यांनी नुकसान होतो. झाड आहे, 2 झाड एकसारखे नसतात. जंगलातली झाडं आहेत ते पाणी देतं आणि आपण लावलेली झाडं आहेत ते पाणी खेचतं. फरक आहे. म्हणून कुठे किती करायचं, एक कॅरिंग कॅपॅसिटी जो म्हणतो, किती सोचताय, किती सहन करताय, त्याचा अभ्यास न करता आपण नुसतं जर असंच रेटत गेलो पुढे तर त्रास होणारच आहे. नेक्स्ट, तर हा मायनिंगचं लिजेस बद्दल आता बोललो मी. जवळजवळ 35 मायनिंगचे लिजेस आम्ही थांबवले, चालू होऊ दिलं नाही. पण गाडेलमध्ये आता डॉक्टर साहेबांनी पण मला सांगितलं तिथे एक प्रस्तावित आलेला आहे मायनिंग. आता तो त्रास होणार आहे. एक आलं तर सर्वनाश होणारच आहे. तुम्ही गोव्याकडे बघा, गोव्यामध्ये प्रगती आणि विकासाच्या नावाखाली जेवढे मायनिंग चालले त्या गावांमध्ये जाऊन एकदा तरी फिरून या आणि काय त्यांना फायदा मिळाला त्या मायनिंगचा ते तुम्ही स्वतः समजून घ्या जाऊन जमिनीवर. हे मायनिंगमुळे काही कोणाला फायदा नाही, फक्त मायनिंग जो चालवतो किंवा खाण जो ऑपरेटर आहे त्यालाच पैसे मिळतो, बाकीच्यांना काहीच मिळत नाही. दोडामार्ग तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही सावंतवाडी दोडामार्ग पट्ट्याचं केस केलं होतं, संरक्षित ठेवा म्हणून हायकोर्टात गेलो, तेव्हा सरकारने गपचूप दोडामार्ग तालुकाच वगळलं की म्हणते असं काय उल्लेखच नाहीये पश्चिम घाट अहवालामध्ये. मग आम्हाला एक मोठा चॅलेंज झाला की हे कसं आता एक्सप्लेन करायचं. म्हणून मी डॉक्टर माधव गाडगील आज आपल्यामध्ये नाही आहेत, फार सन्माननीय सायंटिस्ट होते, त्यांना एक पत्र लिहिलं, सांगितलं सर तुम्ही दौरा केला, तुम्ही दोडामार्ग कसा वगळला, तुमच्यासारखा एक्सपर्ट माणसाने हे केलं नाही पाहिजे होतं. तर त्यांनी मला सांगितलं, जेव्हा मी दौऱ्यावर निघालो तेव्हा सरकारने मला जे मॅप्स दिले, नकाशे दिले, त्याच्यामध्ये दोडामार्ग तालुका दिसतच नव्हता. कारण ते जुनी मॅप होते, दोडामार्ग हा नवीन तालुका आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख केला. म्हणून ते घेऊन परत कोर्टात जाऊन आम्ही त्यांना कोर्टाने सांगितलं की दोडामार्ग वगळले आहे, दोडामार्ग मध्ये संरक्षण करणं गरजेचं आहे, कारण सावंतवाडीपेक्षा जास्त जंगल दोडामार्ग मध्ये आहे. तर कोर्टाने आदेश दिले की वृक्षतोडीला पूर्णपणे बंदी तालुक्यामध्ये.
ते बंदी चालू असताना देखील आम्हाला आता रेकॉर्ड मिळतात की कुठे कुठे वन खात्यानेच परवानगी दिली, तर त्यांच्यावरती कंटेंट करून त्यांना कसं जबाब विचारायचं ते आम्ही करणार. हा कळणीमध्ये किती विकास झाला आता जवळच आहे, काय असं लांब नाही जाऊन बघू शकता. हा आणि रेडीचं तर परिस्थिती भयंकरच आहे, तुमच्या जवळच आहे. तो एक काय म्हणतात एक परमनंट डाग आहे, त्याला रिपेअर करणं जवळजवळ अशक्य आहे. पण त्याच्यातनं काय आपण अजून शिकलो नाही. सरकारी संस्था देखील खोटे रिपोर्ट देतात की पाणी दूषित नाही आणि सगळं काही व्यवस्थित आहे, आणि स्थानिक लोकांचा त्रास तर ते लोक कित्येक वर्ष लढतायत आणि अजूनही लढतायत. तर हा एक प्रॉब्लेम तर आहे. तसंच कलामणीकडे पण एक प्रॉब्लेम सुरू झालाय आता कासार्डेमध्ये. कासार्डेमध्ये पण सिलिका मायनिंगचा त्रास खूप झाला आता. हा मला माहिती आहे का कुठे आहे? हे आंबोलीच्या जवळ आहे, हिंडाल्कोचा माइन आहे, जवळजवळ 40 वर्ष झाले हे बंद पडलेले आहे. आजही असंच म्हणजे त्यांनी कमावलं आणि तसंच निघून गेलं, त्याचं काही रिस्टोरेशन झालेलं नाही, कोण विचारत नाही. आणि तिथे बघा 2025चं पण चित्र बघा, 13चं बघा, कारण त्याच्या आधीचं आपल्याला गुगल अर्थवर मिळत नाही म्हणून बघू. हा कायमचं एक नुकसान झालेलं आहे. नेक्स्ट. आणि इलिगल मायनिंग जिथे परवानगी देऊन खाणकाम सुरू होतं त्याच्या बाजूलाच अनेक छोटे छोटे खाणी सुरू होतात. त्यांना वाटतं की कोणाचं लक्ष नाही, कोण बघणार आहे, आम्ही थोडंच करतोय असं करून ते कर वाढत. आता हे बेलतेचं एक चित्र आहे. इथे आम्ही चौकशी केली तर आम्हाला समजलं की फक्त 14 हेक्टरला परवानगी दिली होती दगड खाणीचं, आणि टोटल झालेलं आहे जवळजवळ 51 हेक्टर, म्हणजे चौपट जवळजवळ. सरकारला दिसत नाही का? हे दिसतं ना. तर आम्ही हे वारंवार पाठपुरावा करून शेवटी सरकारने गेल्या 2 महिन्यापूर्वी एक GR काढलं, आदेश काढला आणि सांगितलं की तुम्ही जायची गरज नाही कुठे, तुम्ही कम्प्युटरवर बसून तुम्ही मोजमापणी करू शकता, दाखवा. आणि आता ATS टेक्नॉलॉजी आहे, ATS टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला वरून ड्रोनने ते शूटिंग करून ते सांगतात किती क्षेत्र खराब झालंय, किती आहे व्यवस्थित, ते करायचा आदेश आलेला आहे. आता ते सर्क्युलर येऊन 2 महिने झाले पण कोणी तयार नाही करायला, कारण एकदा त्याचा रिपोर्ट आलं की सगळे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते सापडले. हरकत नाही, आपण वाटलं सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊ. आम्ही 15 वर्ष लढा दिला सावंतवाडी जेवढा मार्क्ससाठी, आणि वर्षाची अजून 15 वर्ष लागली तरी त्याचा हिशोब घेणार. आपल्याला कोणाचं नुकसान करायचं नाही, पण जे कायद्यामध्ये आहे तेवढंच करा. हे जे चाललंय हे भयंकर आहे, त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागणार आहे. नेक्स्ट. हे क्रोनॉलॉजी समजून घ्या तुम्ही. असंच आहे की फक्त कसं असतं की 5 हेक्टरच्या वरती असेल तर त्यांना पर्यावरण क्लिअरन्स द्यावं लागतं, म्हणून ते 4 हेक्टर 4.5 हेक्टर 3 हेक्टर असेच दाखवतात आणि बाजूबाजूला घेतात परवानगी. हा अधिकारी ह्याला जो कोण त्यांना सँक्शन करतात त्यांना फक्त बघायचं असतं गुगल अर्थवरती की किती क्षेत्र आहे आणि किती बाजूला आहे, तरी परवानगी देता येते, पण त्यांना ते करायचं नाही. पण आता आदेश आल्यानंतर सरकार प्रोएक्टिव्हली काम करते. बघू आता त्याचा काय परिणाम निघतोय. हा त्याचं टोटल आम्ही नॉन दाखवलं 14.59 हेक्टर परवानगी दिलेली आहे, पण झालेले 51 हेक्टर टोटल. एवढा पैसा लोकांचा बुडाला, निसर्गाचा जो ऱ्हास झाला तो वेगळं, पर्यावरणाला नुकसान आहे तो वेगळं, जो कमावणार आहे तो कमवून गेला पाहिजे. नेक्स्ट. हा कोलजरचा एक सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता बनवला गेला जंगलात, आणि ते कसं केलं की आतमध्ये JCB टाकून दिलं रात्रीचं, आणि कोणी बघितलंच नाही कारण गावापासून दूर आहे जंगल, तर कोणी लक्ष दिलं नाही. पण आतमध्ये काम चालूच होतं. शेवटी एक दिवस त्यांना आवाज यायला लागला म्हणून चौकशी केली तर बघितलं तर पूर्ण रस्ता बनवून झालेला आहे. आणि आम्ही स्थळपाणी केलं, त्याचा अहवाल बनवला, आम्ही तक्रार नोंदवली. आणि गंमत बघा, ज्या ग्रामस्थांनी हे काम थांबवलं आणि ज्यांनी उत्खनन झाल्याचं तक्रार नोंदवलं त्यांच्या विरोधातच गुन्हा नोंदवले गेले की तुमच्या जमिनीत अवैध नुकसान उत्खनन झालेलं आहे. म्हणजे एक प्रयत्न असतो की कोणी तक्रारी करू नये. तक्रार केली तर तुमच्यावर काहीतरी केस टाकायचं, म्हणजे तुम्ही गप असणार की जाऊ द्या काय होतं. नेक्स्ट. आणि सवाळू उत्खनन हा तर भयंकर प्रकार आहे कोकणात जास्त. जर मी तलाशेला पण जाऊन आलो, फार सुंदर गाव आहे. एक आपल्या कोकणातलं एक गाव बुडतोय काही खाजगी लोकांचा पैसा उद्योगामुळे, तर हे बरोबर नाही. ह्याला कुठेतरी सगळ्यांनी एकत्र यायला. हे फक्त तलाशीचा प्रॉब्लेम नाहीये, आपल्या सर्वांचा. नेक्स्ट.
तेच आता ते गड नदीकडे पण तेच प्रॉब्लेम आहे, तोंडावलीला तलाशीला तेच वाढू उत्पन्नांचा. आरंगाला एक पोर्टला काय म्हणतो आपण, बंदर, ते बंदर बांधायचा प्रयत्न चालू होता. तो आम्ही जवळजवळ 2 वर्ष केस लढून तो रद्द केला तिथे, कारण स्थानिकांना खाडीमध्ये जायची सुद्धा अनुमती नव्हती. ते सगळे भिंत बांधून तिकडे त्यांना रोखलं गेलं होतं, त्यांना पुढे जाऊ देत नव्हते, मच्छीमारी करायला बंदी घातली होती, त्यांच्या जाळ्या कापले गेले होते आणि तो केस लढून ते शेवटी तो रद्द झाला. आता ते आणि गणपती विसर्जनला सुद्धा त्यांनी अडवलं होतं. मग एक छोटंसं भिंतीच्या गॅप मधून तिथून जाऊन तुम्ही आपलं करा म्हणून असं त्यांचं एक प्लॅन होता, पण तो आम्ही कोर्टात जाऊन ते केस करून कॅन्सल करायला लागलो. तर आम्ही नेक्स्ट माऊली दाबिन गावातलं स्टोरी आहे. तिथे एक धरण बांधलं जाणार आहे, त्यांचं प्रस्तावित आहे. 2013-14 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती या प्रकल्पावरती आणि सांगितलं पुढचंही काम करताना आधी आमचा परवाना द्यायला लागेल तुम्हाला. बरं, आम्ही चौकशी केलं की हे धरण कोणासाठी बांधतंय, काय प्रकार आहे. तर सांगितलं 21 गावांना पाण्याचा पुरवठा होणाऱ्या गावात. म्हटलं आपण केस करायच्या आधी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून ते 21 गावांना आम्ही RTI केलं की तुम्ही पाण्याचा कधी मागणी केली होते ते दाखवा, त्याचं पत्र द्या. तुम्ही सरकारकडे निवेदन करणारच ना. आपण आपलं कोकणी माणूस तसं जागृत आहे, काही झालं तरी पेपर घेऊन आंदोलन करून रेडी असतो, होऊ द्या, आपण तेवढं तरी करतो. तर केलंच असणार. तर आम्हाला उत्तर मिळालं सगळ्या गावातनं आम्ही कधी मागितलंच नाही. तुम्ही मागितलं नाही कशाला हे प्रकल्प. मग अजून थोडं रिसर्च केल्यावर आम्हाला समजलं की एक खाण बाजूला चालू होणार आहे हिवळंबेमध्ये, त्याचा EIA रिपोर्ट मध्ये सांगितलं आहे की या खाण कामासाठी जे पाणी लागणार आहे त्या धाबी धरणातनं येणार आहे. म्हणजे लोकांचा खांद्यावर बंदूक ठेवून खेळ खेळायचा. तर ह्याच्यावरती आम्ही केस करून ते थांबवलेले. आणि बघा ह्याचं गंमत बघा, ज्या न्यायाधीशांनी हा ऑर्डर पास केला ते 2013 मध्ये जस्टिस अभय होते, त्यांचा ऑर्डर कोणी चॅलेंज केलं नाही. 2025 मध्ये ते रिटायर झाले. ते रिटायर झाल्याबरोबर सरकार जागृत झाले आणि सांगितलं आम्ही धरणाचं काम पुढे, कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये बसले. तुम्ही परत चालू केले केस. म्हणजे ज्यांना लोकांना त्रास होतोय, 21 गावांना जिथे पाणी नाही म्हणून ते रडत होते, ते लोक 13 वर्ष गप्प बसले. आणि हास्यास्पद गोष्ट सांगतो, एका गावाने आम्हाला हे लिहिले की आमच्या गावात पूर येतो, आम्हाला कसलं पाणी पुरवतोय तुम्ही. सगळ्या गावांमधून झरे वाहतात, नदी आहे जवळ, पाण्याची काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक प्रकल्प आणायचा, विकास सांगून तुमचंच जमिनी काढून घ्यायचं आणि हळूहळू गुलामीमध्ये जायचं. तो एक प्रयोग चालू आहे. आता कालच आम्ही चर्चा करत होतो तेव्हा समजलं आम्हाला की हा मालवणचं पॉप्युलेशन 15,000 आहे. 15,000 लोक राहणाऱ्या जागेमध्ये 8 लाख टुरिस्ट येतात. मग काय ताण पडतंय त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती, किती प्लास्टिकचा कचरा निर्माण होतोय, किती वातावरण खराब होतंय. याचा अर्थ असं नाही की त्यांना पर्यटकांना थांबवलं तर आपल्या रोजगाराचा वांदे होणार, पण कसं रेस्पॉन्सिबल टुरिझम, तुमचं पर्यटकांनी कसं वागावं हे आपल्याला शिकवायला लागेल त्यांना. की इथे येऊन तुम्ही कचरा टाकून झाला, आम्ही युथ बीट्स आणि आमच्यासारखे आणि असे बरेच संस्था आणि नगर निगम सुद्धा कचरा उचलतच राहते आणि तुम्ही टाकतच राहणार, आम्ही उचलत राहणार. हा थांबला पाहिजे कुठेतरी. म्हणून आपल्याला एक नियोजन करावं लागेल की पर्यटकांना कसं जबाबदारीने वागावं मालवणमध्ये आलं तर, त्याचं आपल्याला एक मोहीम चालवायला लागेल. आपण एकत्र त्याच्यावरती बसू आणि चर्चा करून करूया. थोडं त्रास होईल बघा, कुठचंही काम करताना थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण करूया. हे आताच नंदुकरांनी सांगितलं तसं. बरं, ते मँग्रोव्ह मध्ये पण प्रॉब्लेम चाललाय. तुमच्या इथे कांदळवन एकदम सुंदर आहे. तुम्ही खरोखर बघितलं तर एवढा छोटासा पट्टा आहे इथे जवळच, तो कोलम ब्रिज जवळ. किती स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये, मुंबईत नाही तेवढे स्पीशीज आहेत तिकडे. आणि त्या जागेवरती तो पूर्ण, त्याला काय सागरी महामार्ग म्हणतात का त्याला, तिथे एवढा कचरा टाकला जातोय. आता खाजगी मालकीचं असलं म्हणून त्याला नुकसान थोडं होणारच. मग सरकारने त्याऐवजी त्यांना काहीतरी कॉम्पेन्सेशनचं पॉलिसी बनवलं पाहिजे. आम्ही थांबवतो, पण त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला लागेल की त्याचं कसं नुकसान भरपाई किंवा त्यांना काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळावं. असं जेव्हा सरकारला हवी असते जमीन प्रकल्पासाठी, तेव्हा तुम्हाला तिप्पट चौपट व्हावं.
बरोबर ना? आम्ही म्हणून तिप्पट नाही दुप्पट नाही तरी एक तरी भाव द्या, तेवढं तरी व्हॅल्यू ठेवा त्याची. तसं आपण एक दबाव आणला पाहिजे सरकारावरती, खाजगी लोकांना मालकांना पण त्याचा त्रास होऊ नये. नेक्स्ट. आता याचं काही संपलेलं नाही अजून, हे आता फक्त सुरुवात केली त्यांनी. कोकणामध्ये फक्त आता हायवे 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 आणि उद्योग, पॉवर प्लांट सगळे येणार आहे तुमच्याकडे. नेक्स्ट. चिपी एअरपोर्ट. एअरपोर्ट मी काल जाऊन आलो तर बाहेरून बघितलं मी विमान आलं तर समजलं की आता सुरू झाली सेवा. पण कुठून सुरू झालंय? पुण्यावरून, बँगलोरवरून, हैदराबादवरून. तिथून कोण येते? सर्वात जास्त पॉप्युलेशन कोकणी माणसाचं मुंबईत आहे. पण मुंबईवरून विमान नाही, मुंबईवरून बस नाही, मुंबईवरून ट्रेनचं जेव्हा पाहिजे उत्सवाच्या वेळी तेव्हा नसतं. लोकांना त्रास कसंही करून प्रायव्हेट गाडीमध्ये 15 लोक भरून येतात त्रास घेऊन. तर हा एअरपोर्ट बनवलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, प्रगती पाहिजे. पण नेमकं त्यांना फायदा पोहोचला पाहिजे स्थानिकांना, तो मिळत नाही. मोपा एअरपोर्ट बनवलं तेव्हा सांगितलं की हा गरजेचा आहे अतिशय. तेव्हा आम्ही मोपाचा जरा अभ्यास केला तर जवळजवळ 170 हेक्टर जमीन, 170 हेक्टर जंगल क्लिअर केलेलं आहे. सगळीकडे रिसॉर्ट आहे, प्लॅनिंग चालू. म्हणजे हा एअरपोर्ट कोणासाठी होता? कारण नाहीतर माणसाला कुठून यायचे तर 10-12 तास प्रवास करून तिथे यायचं. निवेशकाला निवेश पण मी सांगतो काय. आता मोपासारख्याच चिपीची अवस्था होणार का हा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ हा नाव कसं पडलं कोणाला मला सांगता येईल का? मलाही आता समजलं, मी पण बोलत होतो काहीतरी वेगळं आहे. काल मला संदीपनी सांगितलं की पत्रादेवीला जे तिकडे छोटस देवस्थान आहे त्याला शक्तीपीठ, म्हणजे तिथे जास्त गर्दी होत नाही, काय नाही. 3 शक्तीपीठ आहे. हा, एक रेणुका माता, हा, अच्छा, ओके, भवानी आणि अंबाबाई. ठीक आहे. आणि त्यावेळेला पत्रा देवी हा, हे मंत्रालयात बसलेले, हा, म्हणजे आपले जे मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, त्यांना वाटत होतं की तेही एक शक्तीपीठ आहे गोव्यात. हा, तसं आहे. म्हणजे आता हायवे, आता आम्ही प्रवास करून आलो, एक्झिस्टिंग रोड जे आहेत त्या रोड्स मध्ये ट्रॅफिक नाहीये. सगळ्यांना सिंधुदुर्ग मधून सगळं वाटोळं करून गोव्याला पोहोचायचं आहे. आणि सिंधुदुर्गचे प्रकल्प गोवा म्हणून दाखवलं जातं. बांद्यामध्ये युजल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एका डोंगरावरती फार मोठा प्रोजेक्ट उभारलेला आहे, त्याचा ऍड्रेस गोवा म्हणून दाखवतो. आणि प्रोजेक्ट आहे कसिनो, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, गार्डन, फार्मिंग, हे सगळं. आणि जेव्हा जंगलचं तोडायला लागलं तेव्हा माती ढकलायला लागली खाली, म्हणून आता भिंत बांधलेली माती पडू नये. हा प्रकल्प, असे जे प्रकल्प येतात ते फार अतिशय धोकादायक आहे. शक्तीपीठ आता तुम्हाला नोटीस आलेले आहेत काही लोकांना, जे स्थानिकांना, त्यांनी प्लीज ऑब्जेक्शन द्यावं. 30 तारीखपर्यंत डेट आहे, त्याच्या आधी आपला विरोध दर्शवा. एवढी गरज नाही याचं. आणि त्यांना जायचंच असेल ना तर जंगलमधून जायची गरज नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मुंबई ते पुणे लोणावळाचा जो घाट होता, तो घाट चढायला का त्रास व्हायचा, ट्रॅफिक जॅम व्हायचा नेहमी, म्हणून त्यांनी एक मिसिंग लिंक म्हणून एक ब्रिज बनवला. तो ब्रिज जंगलातनं जात नाही, सरळ वरून जातो. म्हणजे खालीमधून त्याचा वरून ब्रिज टाकलेला आहे, केबल स्टेट ब्रिज टाकलेला आहे. जंगल न कापता त्यांनी ब्रिज बनवून दिलं आणि पुढे जाऊन डोंगरात सुरंग आपल्या टनेल बनवून बाहेर आहे. म्हणजे तुम्हाला करता येतं रस्ता नुकसान न करता. पण जमिनीवर जेव्हा रस्ता येतो तेव्हा समजायचं बाजूचं जमीन कुणीतरी विकत घेतलंय मोठ्या माणसाने, म्हणून तो रस्ता बनवला. गडकरी साहेबांना काय, सॉरी गव्हर्नमेंट ऑफिशियल बसलेत, मी बोलू नये. ठीक आहे, नेक्स्ट. वन स्टेप बॅक. हा हायवेचा म्हणजे एक मोठा इश्यू असा आहे की चांदोली, राधानगर, गोवा याच्यामध्ये जो वाहक होतो त्याच्यामधल्या कॉरिडॉर मधून हा रस्ता जातो. आता गडचिरोलीमध्ये खाणीचा परवानगी दिल्यामुळे हाती बाहेर यायला लागले, रिपोर्ट आहे. म्हणजे शेवटी काय म्हणा, हे वन्यजीव जंगल सोडून आपल्या घरात येणार, मग त्यांना मारायचा प्रयत्न करायचा, अपील करायचं, मग तो वन विभागाकडून गोळी घालणार. नाहीतर हा गुजरातला त्यांच्या डोकलाचं अरेंजमेंट केलेलं तिकडे जाणार सगळं वन तारा. बरं, हा रिफायनरी तुमचा बारसूचा लोकांनी लढा देऊन देऊन थांबवलेला आहे कसं तरी, पण किती दिवस थांबणार ते माहिती नाही. शेवटी सरकार बलप्रयोग करून केलं तर काय करता येईल, पण लोकांनी आपल्या बाजूने जे करायला पाहिजे ते करतायत.
6,200 एकर जमीन घेऊन सगळे इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधला हे प्रकल्प रत्नागिरीत येणार आहे. आणि हा जो एरिया आहे त्याचा खालचा जो ग्लास नाही ते बघा, ह्याला 2006 मध्ये ह्याला टुरिस्ट आणि अॅग्रो इकॉनॉमिक म्हणजे शेती आणि पर्यटनासाठी राखीव ठेवा म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. तो कुठे टाकून दिले काय माहिती नाही तो रिपोर्ट, जसं दुसरंच काहीतरी घेऊन आले. नेक्स्ट, जैतापूरचा विषय आहे. समजा जैतापूर काय होणार, कॅन्सल झालंय नाही झालंय, होणार नाही होणार, भेटून. आणि हे जैतापूरचे जे विषय आहेत जे सेस्मिक झोन वरती आहे, म्हणजे जिथे भूकंप होऊ शकतो, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स संपलेला आहे, त्याचा प्रोसेस केलेला नाही, BNHS सारख्या संस्थेने सांगितलेले त्याचा अभ्यास पूर्णपणे केलेला नाही आहे. आणि किनारपट्टीचं जर तापमान वाढलं तर मच्छीमारीवर किती परिणाम पडणार त्याचा, हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. जर आज आपण हातपाय नाही मारलं की आपण आवाज नाही उठवला तर कोकणाचा विनाश नक्की आहे. जे आहे लेफ्ट साईडला सुंदर जे बायोडायव्हर्सिटी आहे, समुद्र साफ किनारा आहे, मच्छीमारी व्यवस्थित आहे, पण त्या साईडला जर आपण थांबवलं नाही तर वायू प्रदूषण, उद्योगामुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान, वन्यजीवाचं नुकसान, पाण्याचं प्रदूषित होणार, मच्छीमारी संपणार, जमिनीचं धूप होणार आणि एकंदरीत कोकणाचं जो एक अस्तित्व आहे किंवा ओळख आहे किंवा संस्कृती आहे त्याच्यावरती परिणाम नक्कीच पडणार. तुम्ही तुमच्याच आता समजा 8 लाख पर्यटकांचं आपण बोललो तर 8 लाख पर्यटकांची मालवणीमध्ये राहील तर काय होणार असं. आपली संस्कृती, आपली जमीन, आपली जंगलं हे आपण राखलं पाहिजे. नेक्स्ट, हे आताच बोललो म्हणजे क्लायमेट इव्हेंट्स, वॉटर क्रायसिस, मरीन सिस्टम इको कोलॅप्स, कल्चरल शिफ्ट, बायोडायव्हर्सिटी लॉस, वन्यजीवाशी संघर्ष. मला हा प्रश्न पडला की लोक येऊन प्लॉटिंग काय करतायत. तुम्ही विचार करा, हा प्लॉटिंग करणारा माणूस हा काय करतो, पहिलं प्लॉट घेतो, मग त्याच्या जमिनीवरती बोरिंग करतो, बोरवेल मारतो. तो बोरवेल मारल्याबरोबर ते बारांना वाहणारे झरे आहेत ते सुकायला लागतो. हे झालेलं आहे ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी बघून आलं. निवेशक मूर्ख नाही आहे, तो अतिशहाणा आहे. नॉर्थ इंडियामध्ये पाण्याचा फार मोठा क्रायसिस आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये पाण्यासाठी युद्ध होणार, संघर्ष होणार. पाणी कुठे जास्त, पश्चिम घाट. त्याच्यात तुकडा जमीन उच्च असला तर तुम्हाला नेहमी पाणी मिळेल. हे पुढच्या पिढीसाठी ते संरक्षित करतायत. त्यांना मजा मारायला येत नाही. 1.5-2 कोटी रुपये घालून काय रिटर्न मिळतोय, काय एवढं कमावणार आहे नाही, पण ते त्यांचं लॉंग टर्म प्लॅन आहे. ज्यांना आहे ज्ञान ते करतात. आजही मी माझे श्रीमंत मित्र असेल त्यांना सांगतो बाबा कुठे जंगल विकत घेते तेवढं तरी राहील, विकणार नाही ना, मग ते घेऊन ठेव, पाणी मिळेल. हा पाण्याचा लढा. आम्ही बोललो नाही आता विजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये सावंतवाडी घरी येणार आहे कसिनोस. आपण तिकडे जुगार खेळणाऱ्या लोकांना बोलवूया आणि श्रीमंत लोक येऊन जुगार खेळणार आणि आपला कोटी माणूस तिकडे सर्व्हिस त्यांना काय पुरवायचं असेल, चहा पाणी नाश्ता ते सगळं करत बसणार होता. आपण जुगार खेळायचं एवढं आपल्या ऐकत नाही आणि आपले हाऊसही नाही. आता बोलून इंग्लिशवर काय आहे. कोकणाचा मला एक नेहमी गर्व वाटतो की लोक एकवटतात, काय झालं तर एकदा तरी आवाज होतात, एकत्र संघर्ष करायची तयारी दाखवतात. पुढे ते काय होतं कधी कधी की तुटलं जातं, लोकांना बोललं जातं मधून पैसे देऊन किंवा धमक्या देऊन, पण लोक एक वेळ तरी एकत्र येतात. म्हणजे तेवढं समजणं आहे, त्यांचं अटॅचमेंट आहे जमिनीशी, ते कायम ठेवलं पाहिजे, त्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. कोलजर गावाने एक चांगला निर्णय घेतला की आम्ही परप्रांतीयांना, बाहेरच्या लोकांना गावातली जमिनी विकणार नाही. हा एक सर्वात चांगलं उदाहरण आहे की आपलं जे धरोहर आहे त्याचं रक्षण कसं करायचं. 25 गावं इको सेन्सिटिव्ह तर झालेच, पण ह्याच्यामधून पण आता रस्ते वगैरे जाणार त्याच्यासाठी आता वेगवेगळे लढा द्यावा लागेल. आणि मग ते मच्छीमारांचा प्रश्न वेगळाच आहे, कोणत्या प्रकारचा मच्छीमारी केलं जातो, कोणतं नाही, कोणाला चालतं कोणाला नाही चालत. पण सर्वांना जगता येईल असं काहीतरी मधला मार्ग आपल्याला काढावाच लागेल आणि सरकारलाही त्याच्यावरती विचार करावा लागेल. तर अँटी मायनिंगसाठी आम्हाला सगळ्या गावांनी ठराव दिले होते की आमच्या गावात मायनिंग नको आहे आणि आमचं गाव इको सेन्सिटिव्ह करा. पण केस जेव्हा पुढे गेलं तेव्हा बऱ्याचशा गावाने आपला निर्णय उलटला, सांगितलं नाही आम्हाला इको सेन्सिटिव्ह नको आहे पण आम्हाला मायनिंग नको आहे. तसं नाही होणार.
इको सेन्सिटिव्ह झाल्याने तुम्हाला घरात खिळा सुद्धा टोकता येणार नाही, चक्की काढता येणार नाही, अँब्युलन्स येणार नाही, असं काय काय कुठं प्रचार चालू होतं तेव्हा डॉक्टर वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांना समजवायचं. आणि आजही सगळं इको सेन्सिटिव्ह होऊन त्यांना काही फरक पडलेला नाही. मायनिंग नाही, पण मायनिंग सारखंच नुकसानदायक आहे. जर 10 लोक येऊन 10 एकर जमिनी घेतली तर ते मायनिंग सारखंच नुकसान होणार त्या एरियाचं. आणि तसं लोकांचं आंदोलन बद्दल टर्टल कन्झर्वेशन आपले जे कासव मित्र त्यांचं काम फार अगदी कौतुक करण्यासारखं आहे. आणि एवढ्या वर्षापासून ते करतायत. यावर्षी आम्ही पण त्याच्यात थोडंसं भाग घेतलं. सुहास आहे, सुहासने पण चांगलं काम केलं, वन विभागाने पण साथ दिलं. आणि हे आपल्याला एक संधी आहे की ह्याच्यामधून आता टर्टल बघायला किती लोक येत होते, पैसे किती लोकांनी खर्च केले माहितीये. मला माहितीये दिल्लीवरून हरियाणावरून लोक यायचे कासव बघायचं. हे येणार, आपण जपलं तर येणार. पिंजऱ्यातला कासव नाही दाखवलं किंवा टाकीमध्ये ठेवलेलं नाही, नॅचरल दाखवलं आलं तर बेस्ट. नेक्स्ट बरं, आमचं आता डिमांड काय आहे की हे 2133 गावं आहेत इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जे नोंद करायला सांगितलेलं आहे ते ताबडतोब केलं पाहिजे. सरकार अजून 2010 पासून 2026 पर्यंत या बाबतीत निर्णय घेत नाही. आपण जेव्हा दबाव टाकतो तेव्हा नवीन एक ड्राफ्ट येतो आपल्याकडे आणि सांगतो लोकांना ऑब्जेक्शन द्या. दर 2 वर्षांनी एक ड्राफ्ट होतो. तर ह्याच्या विरोधात आम्ही ऑलरेडी कोर्टात आहोत आणि लवकरच ह्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि शक्तीपीठचं बायोडायव्हर्सिटी स्टडी किंवा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट काय आहे ते कोणीच केलेलं नाही. अभ्यास अपूर्ण आहे, इट्स इनकम्प्लीट. आणि जे खाजगी वने आहेत त्यांना आता बदलण्यात येत आहेत आणि प्लॉटिंग करायला परवानगी दिली जाते. सामूहिक जमीन कम्युनिटी लँड हे कसं वाटप करतायत सर्वांच्या अनुमतीशिवाय, तो देखील लक्ष देण्याची एक गोष्ट आहे. आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. कलेक्टर साहेबांवरती थोडंसं दबाव आणायला लागेल तुम्हाला जाऊन की हे करू नका. आणि सर्वात जास्त इको टुरिझमचे पैसे येत नाही आपल्याकडे. इको टुरिझम कोकण हा भारतातला पहिला इको टुरिझम डिस्ट्रिक्ट आणि सर्वात जास्त पोटेन्शियल असलेला डिस्ट्रिक्ट, पण ह्याला फंडिंग देत नाही, कोण घेत नाही. आपण मागत नाही का? आपण मागितलं पाहिजे, जास्तीत जास्त पैसे मागितले पाहिजे. टुरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे. ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन घ्या आपल्या बीचेसना, ते प्रयत्न करू. कोकणाला युनेस्को दर्जा द्यायचं आपलं एक मागणी आहे. आणि मरीन प्रोटेक्टेड एरियाज वाढवायचं आणि बायोडायव्हर्सिटी हेरिटेज स्टेटस जे साडे दिसतात ते आपण म्हणतो की काय याला काय उपयोग नाही असं नाहीये, त्यांचं पण एक महत्व आहेच. इको टुरिझमला जास्त प्राधान्य देणं उद्योगीकरणापेक्षा ते महत्वाचं आहे, केलंच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोकण रिव्हर बेसिन अथॉरिटी, म्हणजे कोकणातल्या नद्यांवरती प्रभाव पडणार असं कुठच्याही कामाला थांबवलं पाहिजे. आणि त्याला एक सेपरेट अथॉरिटी बसवलं, एक डिपार्टमेंट बसवायला लागेल जे अभ्यास करणार याच्यावरती. त्याचबरोबर कोकणातले पाणथळ क्षेत्र जसे मेरिस्का जे स्वॉम्स आहेत, तुमचं नामापूरला जे तलाव आहे आणि कुडाळला कालच बघितलं फार मोठा एक वेटलँड आहे, तो पण फार चांगलं आहे. असे जे पाणथळ क्षेत्र आहेत त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्यावरती बांधकाम करून देऊ नका. नेक्स्ट 15 वर्ष लागली लढा द्यायला. 15 वर्षात आम्ही एक कोणाकडे रुपया घेतलं नाही. आम्हाला किती दबाव आमच्या आम्हाला माहिती आहे. आम्ही कोणाला कंप्लेंट केलं नाही, पण आम्ही धरून लावला तो लढा. 15 वर्ष लागले, पण कुठेतरी आहे होतं ना टनल, लाईट ॲट द एंड ऑफ द टनल, असं प्रकार आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे इनसेन्सिटिव्ह पॉलिटिशियन. हे राजकारणी आहेत तर कुठच्याही पक्षाचे असेल, ज्यांचा संवेदना नाही, ज्यांचा कनेक्शन नाही पर्यावरणाशी किंवा जंगलाशी, जमिनीशी, मातीशी, नदीशी, अशा जे प्रकारचे राजकारणी असतात ते सर्वात मोठा प्रॉब्लेम. तर राजकारणी आपण कोणाला काय म्हणतात, कोणी उभा राहायचं इलेक्शनला हे आपण ठरवत. आपल्या एवढं कॅपॅसिटी ठेवलेली नाही. आपली लोकशाही तशी जो उभा आहे त्याच्यातनं आपल्याला निवडायला लागतं, त्याच्यातनं कोणतरी एक निवडा. मग असं इनसेन्सिटिव्ह पॉलिटिशियन असेल त्याचं सोल्युशन काय? प्रोएक्टिव्ह सिटिझन्स. जर ती संख्यामध्ये त्यांना वाटलं की आपण हे विनाशकारी प्रकल्पाला साथ दिलं तर माझे 5,000 वोट फुटणार, तर ते नाही करायचं. पण तो दर्शवला पाहिजे. मनात ठेवून उपयोग नाही. तुम्हाला दर्शवायला लागेल, ते बाहेर येऊन सांगावं लागेल की नका करू, एकदा तरी या सगळ्यांनी.
आणि हा लढा काय 1-2 दिवसाचा नाही, 1 वर्षाचा नाही, हा चालूच राहणार आहे. तुमचं आयुष्य निघून जाईल. आणि मी जरी नसलो, कोणी असलो, म्हणजे आमचं वनशक्ती जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत कायदेशीर जे तुम्हाला मदत पाहिजे ते आम्ही करणार, नक्की करू. कुठपर्यंत जायचं तिथपर्यंत आपण नेऊ, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, पण आवाज तुम्ही उठवायला लागेल पाहिजे. जेनझीचा फार मोठा रोल आहे. काल थोडंसं बोललो मी, मला वाटतं कुठे गेली मेगल, कुठे आहे? हा, इथे आहे. तर जेनझीचा हा फार मोठा रोल येतो याच्यामध्ये. जेनझी म्हणजे जे 2000च्या नंतर जन्माला आले ते, कारण ते काय, त्यांच्यावर सगळं आपण जे आपले फेलियर आहे, आपण जिथे हारलो त्याचा परिणाम ते बघताय. त्यांना उभं राहायला लागेल आणि ते उभं राहत आहेत, पण त्यांना दिशा नाही. जे अनुभवी लोक आहेत या हॉलमध्ये सुद्धा एवढे चांगले नॉलेज आहे लोकांमध्ये, असे लोक आहेत प्रतिष्ठित, त्यांचं मदत लागेल त्यांना मदत द्या तुम्ही. आणि जेनझीचं एक आहे की त्यांना वाटतं की सगळे पॉलिटिकल पार्टीज बदमाश आहेत. कदाचित ते सत्यही असू शकेल, त्यांच्यावर मी टीका करणार नाही. पण जसं मी बोललो, लेसर इव्हिल, सर्वात कमी नुकसान करणारा कोण असेल त्याच्या पाठीशी तुम्हाला जायला लागेल. डिस्पेअर होऊन उपयोग नाही की काय होणार नाही, मी थकले, आता माझे सगळे जनरेशनला तुम्ही खलास केलं, आमचं सगळं, तसं विचार न करता तुम्हाला जो कोण कन्झर्वेशन बद्दल बोलतोय, कुठच्याही पक्षाचा असो, त्याच्या मागे सपोर्ट द्या. कुठच्याही पक्षाचा असो, त्याचं धार्मिक किंवा पॉलिटिकल आयडिओलॉजी वेगळं असेल, पण जर तो संवर्धनाच्या बाजूने बोलत असेल तर त्याला समर्थन द्या, ओपन समर्थन द्या. तुम्हाला पॉलिटिक्सची काय घेणं देणं नाही, तुमचं मतलब आहे संवर्धन, म्हणून तुम्ही अशा पॉलिटिशियन्सना सपोर्ट करा जे प्रोटेक्शनसाठी तयार आहे. आणि ज्यांच्या मागे तुम्ही जाता त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड एकदा चेक करा, कारण नवीन लोक आता काय सोशल मीडियामुळे उठून येतात आणि मग त्या लोक त्यांच्या मागे धावतात. तसं न करता त्यांनी काय जमिनीवर काम केलंय त्याचा आधी शोध लावा आणि मग त्यांच्या मागे जावा. नेक्स्ट, आता विकास म्हणत जातो आपण. टोपोग्राफी इंडियाचा वेगळं आहे. हिमालय वेगळा दिसतो, कन्याकुमारी वेगळा दिसतो, गोवा वेगळा दिसतो, हिमाचल वेगळा दिसतो, बंगाल वेगळा दिसतो. सगळीकडे शहरं आहेत. तुम्ही विचार करा, आपण शहरीकरण करत 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 गेलं तर काही स्टेट्समध्ये फरक नाही, सगळे शहरच दिसणार. हा आपला विजन आहे का पुढच्या पिढीसाठी? जे आहे ते लँडस्केप ठेवा तसंच. शहरीकरण करता, मग शहरीकरणासाठी ती जागा राखीव ठेवा. शहर आणून जंगलच बनवू नका. तुम्ही आजपर्यंत ऐकलात का की शहर तोडून जंगलला बनवलं म्हणून? नाही ना, जंगल तोडून शहर बनवतो आपण ऐक. पण जोपर्यंत शहर तोडून जंगल बनवत नाही तोपर्यंत जंगलात शहर घेऊन येऊ नका. हे आपल्याला प्रामाणिकपणे विचार करायला लागेल की हे करायचंच आहे. डायव्हर्सिटी इन लँडस्केप्स म्हणजे जिथे जंगल, आपल्याला जंगल बघायचं, मला जंगलच बघायचं, मी पश्चिम घाटात जाणार, मी कोकणात जाणार, समुद्र बघायला मी कोकणात जाणार, मला बिल्डिंग बघायला जायचं नाही. ते बिल्डिंग मला मुंबईत पण दिसतं. त्या क्षेत्राचं एक आयडेंटिटी आहे, त्याचं एक अस्तित्व आहे, तो राखलं पाहिजे. फुटप्रिंट चेक करा, किती लोड घेता येईल पर्यटनाचा किंवा कन्स्ट्रक्शनचा. तसं एक पॉलिसी नाही आपल्याकडे. डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ इंटरजनरेशनल इक्विटी इज अनएक्सेप्टेबल. म्हणजे पुढच्या पिढीचा जो अधिकार आहे त्याला नष्ट करून विकास जो मॉडेल आहे तो आपल्याला स्वीकार नाही करायचा आहे. आपला हक्क नाहीये. जो जन्माला आला नाही त्या मुलाचा सुद्धा अधिकार आहे या पृथ्वीवरती. त्याला अधिकार आहे. तो आपल्या पूर्वजांनी जे ठेवलं होतं ते मूर्ख नव्हते, त्यांना ज्ञान होतं म्हणून त्यांनी राखलं ते सगळं, आणि ते तसंच त्यांना देणं आपलं काम आहे. आपण 10 नाही तर 2 तरी देऊ त्यांना. त्यांना फक्त चित्रामध्ये प्राणी आणि जंगल दाखवणं हे अजिबात मान्य नाही आपल्याला. आणि हा एक धोरण आहे की सरकार करते, आपण काय करू शकतो. सरकार मालक नाही आहे, कब्जेदार आहे आणि राखणदार आहे. ते नाही करणं तर आपल्याला करावं लागेल, कारण आपण करतो ते सरकारची मुलं पण त्याच्याच फायद्यामध्ये येणार. त्यांची मुलं काय वेगळं ऑक्सिजन घेत नाही. याच पृथ्वीवरती, याच निसर्गामध्ये ते राहतात. मग हा काम त्यांच्याबरोबर करायचं. सगळे अधिकारी भ्रष्ट नसतात. चांगले अधिकाऱ्यांचं माझा एक चांगला अनुभव आहे. चांगले अधिकारी आहेत ज्यांना वाटतं की चांगलं केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्कात राहायचं, त्यांचे संपर्क बनवा आणि जे जपता येईल ते जपा. कोकण फक्त तुमचं नव्हे,
कोकण डज नॉट बिलॉंग टू इट्स कम्युनिटीज, इट्स फॉरेस्ट, इट्स रिव्हर्स, इट बिलॉंग्स टू ऑल ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे ह्युमॅनिटी म्हणजे मानवी जो जात आहे, मानव जातीचं एक धरोहर आहे कोकण. ह्याला ठेवा, ह्याला जपा. आणि ह्याला कसं जपायचं त्याचं तुम्हालाच करायला लागेल, कारण एक सोल्युशन नसतो, एकसारखं फिट नसतो. प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या आहेत, पण ते लोकांनी पुढे यायला पाहिजे. आपण एकसारखं विचार ठेवणारे लोक येऊन बसून आपसात बोलून काय होत नाही. म्हणून तुम्हाला एक मिशन ठेवा, एक प्रयत्न ठेवा की मी माझा प्रयत्नाने 2 लोकांचं थिंकिंग चेंज करणार. 2 लोकांचा फक्त फार मोठा फरक पडेल. आणि त्या दोघांना केलं असं वाढत जातं. पण आपल्याला मूळ थिंकिंग चेंज करायचं. हे चुकीचा विचार करता तुम्ही, हा विचार असा करा आणि ते तुमच्याकडे बघूनच बदलणार.